तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 121 आणि 121 पेजवर खालून 5वी ओळ बरोबर शंका मध्येच आहे. तर पूर्व पक्षी शंका करतोय. काय म्हणतो तर शंका वैश्वानर हिरण्यगर्भ ईश्वर यह तीनों एक ही परमात्मा की अवस्था विशेष है. इस तुम्हारे कहने करे के तीनों विषय ईश्वरपणाई सिद्ध होवे हैं सो संभवता नहीं. ठीक आहे. तो म्हणतो की तुम्ही वर विवेचन करत असताना जसं विश्व तेजस प्राज्ञ आहे की नाही, जीवाची संज्ञा आहे. जागृत अभिमानी स्थूल शरीराचा अभिमानी जो जीव त्याचं नाव काय आहे विश्व. सूक्ष्म शरीराभिमानी जीव त्याचं नाव तेजस. कारण शरीराभिमानी जीव त्याचं नाव प्राज्ञ. परंतु हे तिन्ही वेगवेगळे नसून काय आहे प्रत्येक चैतन्य आहे की नाही त्याचेच ते रूप आहेत असं सांगितलं होतं. ते विवेचनही झालं वर. त्याप्रमाणे वैश्वानर हिरण्यगर्भ ईश्वर हे सुद्धा हे तिघही एकाच परमात्म्याची अवस्था विशेष आहे असंही वर विवेचन केलं. त्यावर तो पूर्व पक्षी म्हणतो की वैश्वानर हिरण्यगर्भ ईश्वर हे तिघही एकाच परमात्म्याची अवस्था विशेष आहे हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. कारण असं जर म्हटलं तर हे तिघही ईश्वरच आहे असं सिद्ध होतं. मग कदाचित कोणी म्हणेल त्या पूर्व पक्षाला असू द्या की हे तिघही ईश्वर आहेच आम्ही मानतोच. तर तो म्हणतो नाही तुम्हाला या तिघांना ईश्वर रूपता म्हणता येत नाही. का बरं त्याचं तो कारण सांगतोय पुढच्या पंक्तीत पहा. पुन्हा वाचतो. वैश्वानर शंका वैश्वानर हिरण्यगर्भ ईश्वर यह तीनों एक ही परमात्मा की अवस्था विशेष है. इस तुम्हारे कहणे करके कोण म्हणून राहिला पूर्व पक्षी सिद्धांत्यांना. असं तुमच्या म्हणण्याने तीनों विषय तिघांच्या ठिकाणी ईश्वरपणाही सिद्ध होवे. तिघही ईश्वरच आहे असं सिद्ध होतं. सो संभावता नाही. काय ते का बरं. यह अशनाया पिपासे शोकम मोहम जरा मृत्युम अत्तेती. इस श्रुतीने काय सांगितलं आहे. अशना पिपासा शोक मोह जरा मरण इत्यादी सर्व धर्मों ते रहित ईश्वर को कया आहे. श्रुतीने ईश्वराचं स्वरूप सांगत असताना काय सांगितलेलं आहे तर ईश्वर असा आहे म्हणे की त्याला भूक लागत नाही. अशना याने रहित आहे. अशना म्हणजे भूक. पिपासा तहान, शोक दुःख वगैरे, खेद, मोह आहे की नाही, जरा बुढापा, म्हातारपण, मरण इत्यादी सर्व धर्माने रहित जो असतो त्याला म्हटल्या जातं काय ईश्वर. असं कोण सांगतं श्रुती. कोणती श्रुती आहे ती. यह अशनाया पिपासे. अशना म्हणजे भूक, पिपासा तहान, शोक मोहम जरा मृत्यू अत्येती या साऱ्यांचं उल्लंघन करून या साऱ्यांच्या अतीत साऱ्यांच्या पार जो आहे त्याला म्हटलं आहे काय ईश्वर. बरोबर बर म्हणजे मग ठीक आहे. तर आणखीन तो पुढे बोलतो और वैश्वानर हिरण्यगर्भ इन दोनों विषय तो श्रुति ने क्षुधा भय जन्म मरण बंध मोक्ष इत्यादी धर्म कथन करे है. ठीक आहे. आणि दुसऱ्या एका श्रुतीमध्ये म्हणे की वैश्वानर आणि हिरण्यगर्भ यांच्या ठिकाणी हे धर्म सांगितलेले आहेत. कोणते की या काय सांगितलं म्हणजे श्रुतीने क्षुधा म्हणजे भूक लागते यांना. कुणाला वैश्वानर हिरण्यगर्भ. पुन्हा त्यांना भीती पण वाटते. जन्म त्यांच्या ठिकाणी होतो, त्यांचा जन्म होतो. मरण बंध मोक्ष या साऱ्या धर्मांनी युक्त सांगितले वैश्वानर आणि हिरण्यगर्भ. आणि याचे विपरीत धर्मवाला सांगितला आहे कोण ईश्वर आहे की नाही. आणि म्हणून
वैश्वानर आणि हिरण्यगर्भ यांना ईश्वर म्हणणं योग्य नाही. पण हे सिद्धांत्यांनो तुम्ही काय सांगितलं की काय वैश्वानर, हिरण्यगर्भ आणि ईश्वर हे तिघही एकाच परमात्म्याची अवस्था विशेष आहे असं तुम्ही सांगितलं. अर्थात ते तिघही ईश्वर आहे हे सिद्ध होऊ राहिलं. परंतु श्रुतीचा विचार केला तर श्रुती ईश्वराचं स्वरूप सांगत असताना काय सांगते त्याचा तुम्ही विचार करा की अशना पिपासा इत्यादी धर्माने रहित आहे तो असतो ईश्वर. आणि वैश्वानर हिरण्यगर्भ यांच्या ठिकाणी तर श्रुती सांगते ते भूक प्यास इत्यादिकांनी युक्त आहेत. असं असता वैश्वानर आणि हिरण्यगर्भ यांना ईश्वर तुम्ही कसं म्हणणं बरोबर नाही. म्हणून एकाच परमात्म्याची हे तिघ अवस्था विशेष आहे हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. कोण म्हणतो? मरण बंध मोक्ष इत्यादी धर्म कथन करे ते सर्व धर्म जीवकेही प्रसिद्ध आहे. बर, हे जे धर्म सांगितलेले आहे वैश्वानर आणि हिरण्यगर्भाच्या ठिकाणी क्षुधा भय जन्म मरण बंध मोक्ष इत्यादी हे सारे धर्म कुठं प्रसिद्ध आहेत? जीवाच्या ठिकाणी. आणि म्हणून वैश्वानर आणि हिरण्यगर्भ यांना मानायचं झालं तर काय माना? एक जीव विशेष माना. ठीक आहे ना? ईश्वर म्हणू नका. ते सर्व धर्म जीव केही प्रसिद्ध आहे. तहा हिरण्यगर्भ विराट पुत्र को उत्पन्न करिके. आता कस काय बरं भूक वगैरे धर्म आहेत त्यांच्या ठिकाणी हिरण्यगर्भ आणि विराट इत्यादी ठिकाणी याचं जरा विवेचन करत आहे की नाही, स्पष्टीकरण करत आहेत ग्रंथकार म्हणजे पूर्वपक्षी. तहा त्यामध्ये हिरण्यगर्भ काय करतो? विराट पुत्र को उत्पन्न करिके. हिरण्यगर्भाचा पुत्र आहे कोण? विराट. सूक्ष्मापासून स्थूलाची उत्पत्ती होते. सूक्ष्म तत्व आहे कोण? हिरण्यगर्भ. स्थूल तत्व आहे कोण? विराट. आणि म्हणून हिरण्यगर्भापासून उत्पन्न होतो कोण? विराट. अर्थात हिरण्यगर्भाचा जणू काय पुत्रच आहे कोण? विराट. ता हिरण्यगर्भ विराट पुत्र को विराट नामक पुत्र को उत्पन्न करिके उत्पन्न करून क्षुधातुर हुआ. मग त्याला अत्यंत भूक लागली आहे की नाही. त्याने पुत्राला उत्पन्न केलं. कुणाला? विराटाला. आणि कोणी? हिरण्यगर्भाने. आणि हिरण्यगर्भाला काय लागली? अत्यंत भूक लागली. क्षुधातुर हुआ ता विराट पुत्र के भक्षण करणे वास्ते प्रवृत्त होता भया. इतकी त्याला भूक लागली त्या हिरण्यगर्भाला की त्याला वाटलं आता काय खाऊन काय नाही. आणि म्हणून आपला पुत्र जो विराट त्यालाच खायला सुटला. कोण? हिरण्यगर्भ. ता विराट पुत्र के भक्षण वास्ते प्रवृत्त होता भया. तिसकू देखी के भयभीत हुआ सो विराट भान ऐसे शब्द कु करता भया. आणि मग अत्यंत घाबरला तो कोण? विराट. अरे बापरे, आधी मला खायला सुटले, आता काय करावं आहे की नाही. अत्यंत भयभीत झाला कोण? विराट. आणि काय म्हणाला? भान. काय म्हणाला? भान. तसं आहे की नाही. आपल्यावर कोणी चवतळून आला किंवा तर आपण काहीतरी म्हणतो की नाही शब्द उच्चारण, तसं तो विराट काय म्हणाला? भान. तिसको देखी के भयभीत हुआ सो विराट भान ऐसे शब्द को करता भया. इस प्रकार के ते क्षुधा भयादिक जीव के धर्म आत्म पुराण के चतुर्थाध्याय विषय स्पष्ट करके कहे है. ठीक आहे ना. म्हणजे या कथेतून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. काय सांगायचं तात्पर्य आहे? हिरण्यगर्भ विराट हे दोघही कसे आहेत? क्षुधा पिपासा इत्यादी धर्मवाले आहेत हे सांगण्यात तात्पर्य आहे. आणि ज्या अर्थी हे धर्म त्यांच्या ठिकाणी आहे आणि हे धर्म तर प्रसिद्ध आहे कुठं? जीवाच्या ठिकाणी. अर्थात विराट आणि हिरण्यगर्भ यांना जीव कोटीत घ्या, यांना ईश्वर म्हणू नका असं म्हणतो आहे कोण? पूर्वपक्षी. इस प्रकार के ते क्षुधा भयादिक जीव के धर्म हे सर्व धर्म कुणाचे आहेत? जीवाचे आहे. आणि ते सर्व दिसून येतात कुठं? विराट आणि हिरण्यगर्भाच्या ठिकाणी. याचं खूप विस्तारपूर्वक विवेचन आम्ही केलेलं आहे कुठं? आत्मपुराणामध्ये. ते क्षुधा भयादिक जीव के धर्म आत्मपुराण के चतुर्थाध्याय विषय स्पष्ट करके कहे है. याते ता वैश्वानर हिरण्यगर्भ विषय ईश्वर रूपता संभवती नाही किंतु जीव रूपता ही संभव आहे. एकंदरीत तात्पर्य काय निघालं पूर्वपक्षाचं? की वैश्वानर आणि हिरण्यगर्भ यांच्या ठिकाणी ईश्वर रूपता संभवत नाही. त्यांना ईश्वर म्हणणं योग्य नाही. म्हणायचं झालं तर त्यांना काय म्हणा? जीव म्हणा असं म्हणतो आहे. जीव रूपताही संभव आहे. लागलं? हे झाला पूर्वपक्षी.
आता उत्तर देतात सिद्धांती, समाधान। बहुत श्रुति स्मृति आदि को विषय ता वैश्वानर हिरण्यगर्भ को ईश्वर रूपता ही कही है। सिद्धांत सांगतात, अरे पूर्व पक्षी, तुला जरी युक्तीने किंवा एखाद्या श्रुतीमध्ये पाहायला भेटलं की विराट आणि हिरण्यगर्भ जीव आहे म्हणून, परंतु अनेक श्रुतींमध्ये विराट आणि हिरण्यगर्भाला काय म्हणून म्हटलेलं आहे? ईश्वर म्हणून म्हटलेलं आहे। ठीक आहे। बहुत श्रुति आदि को विषय वैता वैश्वानर हिरण्यगर्भ को ईश्वर रूपता कही है, ईश्वर रूपता ही कही है। और कोई श्रुति स्मृति विषय जो ता वैश्वानर हिरण्यगर्भ के जन्मादिक धर्म प्रतिपादन करे। कुठंतरी एखाद्या श्रुती किंवा स्मृतीमध्ये त्या वैश्वानर आणि हिरण्यगर्भाच्या ठिकाणी जन्मादिक धर्म प्रतिपादन केलेले आहेत। सो इस अधिकारी पुरुष, मग ते का प्रतिपादन केले? याचा अर्थ श्रुतीचं तात्पर्य नेमकं कशात आहे? मग ईश्वराच्या विराट हिरण्यगर्भाच्या ठिकाणी भूक प्यास वगैरे धर्म सांगून जीवरूपता सांगण्यात तात्पर्य आहे, किंवा अन्य श्रुतीमध्ये जर ईश्वर रूपता सांगितलेली आहे विराट हिरण्यगर्भाला, मग त्या श्रुतीचं तात्पर्य काय आहे? नेमकं त्यांना ईश्वर म्हणून संबोधण्यात तात्पर्य आहे का जीव म्हणण्यात तात्पर्य आहे? काय तात्पर्य आहे सांगतायत ग्रंथकार। तर ज्या श्रुतीमध्ये किंवा स्मृतीमध्ये वैश्वानर आणि हिरण्यगर्भ यांना जन्मादी धर्म आहेत असं सांगितलेलं आहे, त्याचं काय तात्पर्य सांगतायत। सो इस अधिकारी पुरुष को अनित्यतादिक दोष दृष्टि करिके तिस हिरण्यगर्भादिक पद ते वैराग्य की प्राप्ती वास्ते कथन करे, हे तात्पर्य। काय आशय काढला की ज्या श्रुतीमध्ये किंवा स्मृतीमध्ये जीवाच्या धर्मासारखे धर्म सांगितलेले आहेत, कुणाचे? वैश्वानर काय हिरण्यगर्भ आणि विराट यांचे, ते सांगण्यात तात्पर्य त्यांना जीव म्हणण्यात तात्पर्य नाही आहे, अपितु जो कोणी अधिकारी पुरुष आहे उपासना करणारा त्याला त्या हिरण्यगर्भ आणि विराट पदापासून वैराग्य उत्पन्न व्हावं याकरिता ते सांगितलेले आहेत की बिचारा एवढी उपासना करायचा आणि त्याला प्राप्ती व्हायची कशाची? विराटाची। आणि विराटाच्या ठिकाणी जर ईश्वररूपता वगैरे सर्व सांगितलं, चांगले धर्म सांगितले, तर कुणालाही वाटेल ना काय की आपण आता काय बनू? हिरण्यगर्भ बनू, विराट बनू, मोठ्या पदावर जाऊ। परंतु तिथं जर गेला तर त्याला मोक्ष भेटणार नाही, आणि जीवाला मोक्ष भेटावा अशा श्रुतीचं तात्पर्य आहे। आणि तेव्हाच मोक्ष भेटेल जेव्हा त्या सर्व पदापासून वैराग्य उत्पन्न होईल। मग जेव्हा ही लक्षात येईल त्या साधकाच्या, अरे ज्या हिरण्यगर्भाच्या प्राप्तीसाठी मी अहोरात्र प्रयत्न करत आहे, ज्या विराटाच्या प्राप्तीसाठी मी एवढी तपश्चर्या करत आहे, पण त्यांना सुद्धा तर भूक आहे, तहान आहे, जन्म आहे, मरण आहे, बंधन आहे, त्यांचे शरीर सुद्धा अनित्य आहे, ते सुद्धा एक प्रकारचे जीवच आहे। ह्या पदाला घेऊन तरी मी काय करू? मला नाही पाहिजे ते पद, मला हिरण्यगर्भ नाही व्हायचा, मला विराट नाही बनायचं, मग मला सच्चिदानंद घन ब्रह्मरूप मोक्ष स्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे, असं वैराग्य उत्पन्न व्हावं अधिकारी पुरुषाला। म्हणून त्या श्रुतीने काय केलं? हिरण्य आणि विराटाच्या ठिकाणी क्षुधा भूक वगैरे हे धर्म सांगितलेले आहेत, त्यांच्यापासून वैराग्य व्हावं म्हणून, आहे की नाही? याचा अर्थ जीवरूपच सांगण्यात तात्पर्य श्रुतीचं नाही। सो इस अधिकारी पुरुष को अनित्यादिक दोष दृष्टि करिके, अनित्य वगैरे दोष दृष्टि होऊन तीस हिरण्यगर्भादिक पद ते वैराग्य की प्राप्ती वास्ते, प्राप्ती होण्याकरिता कथन करे। लागला अर्थ? कोई वैश्वानर हिरण्यगर्भ के जीवपणे विषय 3 वचनों का तात्पर्य नहीं है की नाही? ते जीव आहे हे सांगण्यातच त्या श्रुतीचं तात्पर्य नाही। जो कदाचित, समजा जर कदाचित श्रुति प्रतिपादित क्षुधा भयादिक जीव धर्मों के संबंधते ता वैश्वानर हिरण्यगर्भ को जीवरूप मानिये। समजा आता घडीभर थोडा वेळ जीवरूप मानलं कुणाला? हिरण्यगर्भाला आणि विराटाला, श्रुतीच्या म्हणण्यावरून, तर काय अडचण येईल? मग सांगतात जो कदाचित म्हणजे जर कदाचित श्रुति प्रतिपादित क्षुधा भयादिक जीव के धर्मों के संबंधते ता वैश्वानर हिरण्यगर्भ को, त्या वैश्वानर आणि हिरण्यगर्भाला जीवरूप मानलं समजा, तो
जीव विषय प्रसिद्ध जे इच्छाधिक धर्म आहे की नाही, जीवाच्या ठिकाणी जसे क्षुधाधिक धर्म आहे तसे इच्छा सुद्धा धर्म आहे की नाही, कुणाच्या ठिकाणी, जीवाच्या ठिकाणी. मग तेवढा एक जसं जीवाचे धर्म क्षुधाधिक, ते धर्म हिरण्यगर्भ आणि विराटाच्या ठिकाणी श्रुतीने सांगितले. तेवढ्यावरून जर तुम्ही विराट आणि हिरण्यगर्भाला जीव म्हणत असाल तर आम्ही म्हणू जीवाच्या ठिकाणी इच्छारूप धर्म जे आहे की नाही, मग तसा इच्छारूप धर्म तर ईश्वराच्या ठिकाणी पण आहे. त्याला सुद्धा इच्छा उत्पन्न झाली की एकोहम बहुश्याम, मग त्यालाही तुम्ही जीव म्हणा. पण त्या ईश्वराला तुम्ही जीव म्हणता का? नाही. का म्हणत नाही? जीवाचा धर्म इच्छा त्या ईश्वराच्या ठिकाणी नाही का? आहे. तरी देखील तुम्ही त्या ईश्वराला म्हणत नाही काय? जीव. त्याप्रमाणे क्षुधा, प्यास, तहान, भूक वगैरे हे धर्म जरी श्रुतीच्या म्हणण्यावरून विराट हिरण्यगर्भाच्या ठिकाणी आहे असं लक्षात येत असलं तरी सुद्धा तेवढ्यावरून त्या हिरण्यगर्भ आणि विराटाला जीव म्हणता येत नाही. लक्षात आलं? चला, तो जीव विषय म्हणजे जीवाच्या ठिकाणी प्रसिद्ध जे इच्छाधिक धर्म आहे तीनों को ईश्वर विषय प्रतिपादन करणे हारी आहे नाही. इच्छाधिक धर्म जशी जीवाचे आहे तशी ईश्वराच्या ठिकाणी पण आहे असं प्रतिपादन करणारी श्रुती आहे की नाही? आहे. तीनों को ईश्वर विषय प्रतिपादन करणे हारी जो श्रुती आहे कोणती? सह अकामयत, त्याने कामना केली, इच्छा केली ईश्वराने. तद ऐक्षत, त्या ईश्वराने इक्षण केलं, संकल्प केला. तन मन अकुरुत, त्याने मनाला उत्पन्न केलं. कोणी? ईश्वराने. इत्यादि श्रुती है. ता श्रुती ते त्या श्रुतीवरून ता ईश्वर को भी जीव रूपता होनी चाहिए. ते ईश्वरा सुद्धा काय म्हणायला पाहिजे? जीव म्हणायला पाहिजे. पण म्हणतात का तुम्ही जीव? नाही. कोण बोलत आहे? सिद्धांती. कुणाला? पूर्वपक्षाला. हे पूर्वपक्षी जसं त्या ईश्वराला तुम्ही जीव म्हणत नाही तसं विराट आणि हिरण्यगर्भाला सुद्धा जीव म्हणणं उचित नाही, जरी त्यांच्या ठिकाणी जीव धर्म दिसून येत असले तरी. याते म्हणून सो वैश्वानर तथा हिरण्यगर्भ ईश्वर रूप ही है, जीव रूप नहीं, यह सिद्ध भया. एकंदरीत वैश्वानर आणि हिरण्यगर्भ काय? ईश्वरच आहे, ईश्वर रूपच आहे, जीव रूप नाही. तहा जो पुरुष तिस ईश्वर की अभेद उपासना करे है सो पुरुष तिस ईश्वर भाव को ही प्राप्त होवे. जो कोणी ते हिरण्यगर्भाची उपासना करतो ईश्वर भावाने त्याला हिरण्यगर्भाची पदाची प्राप्ती होते. जो विराटाची म्हणजे वैश्वानराची उपासना करतो त्याला त्या भावाची प्राप्ती होते. उपासनेचं ते सामर्थ्य आहे. ईश्वर भाव को ही प्राप्त होवे. यह उक्त उपासना का फल श्रुती स्मृती विषयी भी कथन कर्या है. श्रुती स्मृतीने देखील हे फल, उपासनेचं फल सांगितलेलं आहे. ता श्रुती काय श्रुती आहे? तम यथा यथा उपासते तथा एव भवती ही श्रुती आहे. तम तम परमात्मानं ईश्वरम हिरण्यगर्भम विराटम वा, ठीक आहे ना, त्या परमात्म्याला यथा यथा उपासते, जशी जशी त्याची उपासना जो जो करतो तसा तशा रूपाने तो ईश्वर त्याला प्राप्त होतो. तम यथा यथा उपासते तथा तथा एव होती, उपासक तसा तसा होतो. अर्थ यह अधिकारी पुरुष तिस परमात्मा को, हा अधिकारी पुरुष त्या परमात्म्याला जिस जिस वैश्वानरादी रूप करके है की नाही, ज्या ज्या रूपाने वैश्वानरादी नरादि रूप करके उपासना करे हैं, तिस रूप विशिष्ट परमेश्वर भाव को ही सो अधिकारी प्राप्त होवे हैं. त्या रूपाने विशिष्ट अशा त्या परमेश्वर भावालाच तो अधिकारी पुरुष म्हणजे उपासना करणारा पुरुष प्राप्त होतो. अधिकारी पुरुष प्राप्त होवे है इति लागला अर्थ. और यही उपासना फल श्री सदाशिव ने रघुनाथ के प्रती कया है. आणि अशाच प्रकारचं उपासनेचं फल आहे म्हणून सदाशिवाने, सदाशिव म्हणजे कोण? महादेव भगवान शंकर, त्यांनी सांगितलं आहे कुणाला?
रघुनाथ, रघुनाथ म्हणजे कोण? राम प्रभूला, रामचंद्रांना, प्रभू रामांना सांगितलं आहे. यही उपासना फल श्री सदाशिवने रघुनाथ के प्रती कया आहे. म्हणजे कुठं सांगितले? श्लोक सांगा. हा श्लोक येनाकारेण ये मर्त्या मामे वैकमुपासते तेनाकारेण तेभ्योहम प्रसन्नो वांछितम ददे. आहे की नाही? पाठ करून ठेवा, श्लोक चांगला आहे. सारे श्लोक पाठ करायचे याच्यातले. तर पदच्छेद पहा. येन आकारेण ये मर्त्याः माम एव एकम उपासते तेन आकारेण तेभ्यः अहम प्रसन्नः वांछितम ददे. झालं. आता अन्वय. ये मर्त्याः माग येन आकारेण माम एव एकम उपासते तेभ्यः तेन आकारेण अहम प्रसन्नः वांछितम ददे. ठीक आहे. अर्थ पहा. तर ये मर्त्याः, मर्त्य म्हणजे मनुष्य लोक, मरणशील लोक. ये मर्त्याः, जो लोक येन आकारेन, जिस आकार से, मतलब जिस रूप से, ज्या रूपाने, माम एव एकम उपासते, केवळ मला एकट्या, माझ्या एकट्याचीच काय करतात? उपासना करतात. ज्या रूपाने करतात, पण मी समजून करतात. है की नाही? विराट रूपाने जरी उपासना करीत असले तर हे सदाशिवाचंच रूप आहे. हिरण्यगर्भ रूपाने उपासना करत असले तर हे सुद्धा परमात्माच आहे. अशा रूपाने उपासना करतात. तर तेभ्य, त्या लोकांना, अशा त्या उपासकांना, तेन आकारेन, त्याच आकाराने, त्याच रूपाने, अहम प्रसन्न, मी प्रसन्न होतो. आणि काय करतो? वांछितम ददे, त्याला जी इच्छा असेल ते मी त्याला देऊन टाकतो. अर्थ यह जीव मुझ एक ही परमेश्वर को जिस जिस आकार करके उपासना करे है की नाही? हा जीव मर्त्या, मुझ भगवान म्हणतात की मला, मुझ एकही परमेश्वर को, एक असणारा जो परमेश्वर मी, त्या मला जिस जिस आकार करके, ज्या ज्या आकाराने, ज्या ज्या रूपाने उपासना करे, उपासना करतात. कदाचित माझी उपासना कोणी राम म्हणून करत असेल, कोणी कृष्ण म्हणून करत असेल, कोणी चंद्र म्हणून करत असेल, सूर्य म्हणून, देव म्हणून, देवी म्हणून करीत असेल. तर तिसी आकार करके, त्या त्याच आकाराच्या रूपाने मैं परमेश्वर प्रसन्न हुआ, मी परमेश्वर काय होतो? प्रसन्न होतो. प्रसन्न होऊन तीन उपासकों के ताई, म्हणजे त्या उपासकाकरिता वांछित अर्थ प्राप्त करू, वांछित अर्थ, इच्छित अर्थ मी त्यांना देऊन टाकतो. इति लागला अर्थ. चला. य उक्त अर्थ ही श्री कृष्ण भगवानने गीताविषयी, भगवान श्रीकृष्णाने सुद्धा हाच अर्थ गीतेमध्ये सांगितलेला आहे. कुठं? यम यम वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. गीता. कुठला अध्याय? कोणता अध्याय? 8वा अध्याय. 8व्या अध्यायातला 6 नंबरचा श्लोक आहे. ठीक आहे. अर्थ पहा. यम यम वा अपि स्मरन् भावं त्यजति अन्ते कलेवरम तम तम एव एति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. ठीक. अन्वय. वा हे कौन्तेय, कौन्तेय, हे कौन्तेय, यम यम अपि, यम यम अपि भावं स्मरन् अन्ते कलेवरम त्यजति, अन्ते कलेवरम त्यजति सदा तद्भाव भावितः तम तम एव एति.
ठीक आहे, अर्थ पहा. वा अथवा हे अर्जुन, यम यम अपि, ज्या ज्या भावाला घेऊन, यम यम अपि भावम, स्मरण करता हुआ, स्मरण करत करत, अंते अंतिम मृत्यूच्या काळात, अंते कलेवरम त्यजती, कलेवर म्हणजे शरीर आहे की नाही, ज्या ज्या भावाला घेऊन, ज्या ज्या अर्थाचं, ज्या ज्या रूपाने चिंतन करत करत हे शरीर सोडतो, तर सदा तद्भाव भावित, हमेशा त्याच भावाचं चिंतन करणारा तो, मी त्याला काय करतो, तम तम येती, त्या त्याच भावाला तो प्राप्त होतो किंवा मी प्राप्त करून देतो. असं इस श्लोक करिके कथन कर्या आहे, असंच भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता पुन्हा पूर्व पक्षी यावर शंका घेतो. शंका, पूर्वोक्त रीति से भावना के उत्कर्ष करी के तिस ईश्वर के साक्षात्कार वाले पुरुष को तिस ईश्वर भाव की प्राप्ति रूप फल प्राप्ति हो, परंतु ता भावना की मंदता हुए तिस उपासक पुरुष को किस फल की प्राप्ती होवे है. ठीक आहे, शंका फार मस्त आहे. काय म्हणतो पहा पूर्व पक्षी, पूर्वोक्त रीतीसे, आत्तावर सांगितलेल्या रीतीनुसार, भावना की उत्कर्ष करिके, अत्यंत भावनेचा उत्कर्ष असेल, प्रबळ दृढ भावना असेल, आहे की नाही, त्या त्या रूपाविषयी, आहे की नाही, तर ठीक आहे, त्या उपासकाला ते रूप प्राप्त होईल किंवा ती इच्छा प्राप्त होईल. परंतु भावनेचा उत्कर्ष नसेल, भावना मंद असेल, आहे की नाही, धरसोडीची असेल किंवा थोडाफार संसाराचं स्मरण करत करत थोडी उपासना असेल, अशा वेळेस त्या साधकाला काय प्राप्त होतं, अशी काय आहे शंका. पुन्हा पहा, पूर्वोक्त रीतीसे भावना के उत्कर्ष करिके, भावना जर अत्यंत उत्कर्ष असेल तर भावनेचा, तर तीस ईश्वर के साक्षात्कार वाले पुरुष को, है की नाही, त्या ईश्वराचा साक्षात्कार करणाऱ्या झालेल्या पुरुषाला तीस ईश्वर भाव की प्राप्ती रूप फल प्राप्ती हो, त्याला ईश्वर भावाची प्राप्ती रूप फल प्राप्त हो. त्याच्यात काय आम्हाला म्हणायचं नाही आहे. पण आमचा प्रश्न नेमका कुठं आहे, तर ज्याची भावना मंद आहे त्याच्याविषयी. पुढे पहा, परंतु ता भावना की मंदता हुए, भावना आहे, ध्यान करतो, चिंतन करतो, पण भावना त्याची कशी आहे, मंद आहे. मंद भावना म्हणजे काय आणि भावनेचा उत्कर्ष म्हणजे काय, स्वतः ग्रंथकार देऊ राहिले खाली. ता भावना की मंदता हुए तिस उपासक पुरुष को किस फल की प्राप्ती होवे, कोणत्या फलाची प्राप्ती होते, असा प्रश्न. उत्तर, समाधान, ता भावना के मंदता हुए इस पुरुष को सो पूर्वोक्त फल प्राप्त होवे नाही. उपासना करू राहिला पण त्याची भावना कशी आहे, मंद आहे, तर त्याला ते फल प्राप्त होत नाही. प्रतिज्ञा. किंतु मग काय बरं, ता मंद भावना की तारतम्यता करके ता उपासक पुरुष को सार्ष्टि, सारूप्य, सामीप्य, सालोक्य, ये चारी प्रकार का फल प्राप्त होवे. या चारी पैकी कोणतं तरी फल प्राप्त होतं केव्हा, जर भावना मंद असेल तर, आहे की नाही, आणि त्याच्या त्याच्या उपासनेनुसार या चारी पैकी कोणतं तरी एक फल त्याला प्राप्त होतं. पुन्हा पहा, किंतु ता मंद भावना की तारतम्यता करिके, त्या मंद भावना तर मंदच आहे पण त्याच्यात सुद्धा कमी जास्तपणा असू शकतो, तारतम्य असू शकतं. त्यानुसार ता उपासक पुरुष को, त्या उपासना करणाऱ्या पुरुषाला फल प्राप्त होतं. किती प्रकारचं, चार. म्हणजे चारही प्रकारचं एकालाच प्राप्त होतं असं नाही, त्याच्या त्याच्या त्या उपासनेवरून, योग्यतेवरून तसं तसं फल मिळतं. ते फल चार प्रकारचं आहे. कोणकोणतं, सार्ष्टी 1, सारूप्य 2, सामीप्य 3 आणि सालोक्य 4. ठीक आहे, ये चारी प्रकार का फल प्राप्त होवे. आता पहा, तहा आपणे मनुष्य भाव. आता भावनेचा उत्कर्ष कसा असतो, भावनेचा उत्कर्ष म्हणजे काय आणि भावनेची मंदता म्हणजे काय हे सांगताय ग्रंथकार. नंतर सार्ष्टी काय आहे, सारूप्य काय आहे, सामीप्य काय आहे याचाही विचार करणार आहेत. तहा आपणे मनुष्य भाव की विस्मृति पूर्वक जो तीस उपास्य देव भाव की प्राप्ति है,
यही ता भावनाविषयी उत्कर्षपणा आहे. बघा आता भावनेचा उत्कर्षपणा म्हणजे कसा, की स्वतः मनुष्य रूपात आहे की नाही उपासक, परंतु आपल्या मनुष्य भावाचं विस्मरण, मी मनुष्य आहे, शरीर आहे याचं विस्मरण, आणि केवळ उपास्य तत्वाचंच काय स्मरण, याला म्हणायचं भावनेचा उत्कर्ष. अपने मनुष्य भाव की स्मृतीपूर्वक विस्मरण पूर्वक जो तीस उपास्य देव भाव की प्राप्ती, उपास्य देव भावाची प्राप्ती आहे की नाही, याला म्हणायचं काय भावनेचा उत्कर्षपणा. यही ता भावनाविषयी उत्कर्षपणा आहे. ठीक आहे ना, पूर्ण झोकून दिला आहे, शरीराचं भानच नाही आहे, केवळ उपास्याकारच वृत्ती झालेली आहे, त्याला म्हणायचं भावनेचा अत्यंत उत्कर्ष, त्याला त्या देवभावाची प्राप्ती होते. मग ठीक आहे, परंतु भावना जर मंद असेल तर, पण मंद भावना म्हणजे काय सांगतात, और आपने मनुष्य भाव के किंचित स्मरण पूर्वक, म्हणते आपने मनुष्य भाव के किंचित स्मरण पूर्वक जो ता उपास्य देव भाव की प्राप्ती है, यही ता भावना विषय मंदता है. सापडलं की नाही, काय आपला जो मनुष्य भाव आहे की नाही त्याचं किंचित थोडं स्मरण आहे, पूर्ण विस्मरण झालेलं नाही, चमडी सांभाळून पारमार चालू आहे की नाही, दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे आहे की नाही, तर त्याला म्हणायचं काय देवभावाचं किंचित स्मरण आहे आणि उपासना करत आहे, देवभावाची प्राप्ती करून घेत आहे, मग त्याची ती जी भावना, त्या भावनेला म्हणायचं काय मंद भावना. अपने मनुष्य भाव के किंचित स्मरण पूर्वक जो ता उपास्य देव भाव की प्राप्ती है, यही ता भावना विषय मंदता है. लागलं तहा जगत की उत्पत्ति आदि व्यापार को छोड़ के, आता ही जी चार फल सांगितले ना, मंद भावना वाल्याला, मंद भावना असेल तर त्या उपासकाला चार प्रकारपैकी कोणतं तरी फल भेटतं. चार फल म्हणजे कोणते, सारष्टी, सारूप्य, सामिप्य, सालोक्य. ठीक आहे जी, तर त्यात सारष्टी म्हणजे काय, सारूप्य म्हणजे काय, प्रत्येकाची व्याख्या. तहा जगत की उत्पत्ति आदि व्यापारों को छोड़ के इस उपासक पुरुष को जो परमेश्वर के समान ऐश्वर्य तथा भोगों की प्राप्ती है, या का नाम सारष्टी है. त्याला सायुज्यासही म्हणा, सारष्टी. कळलं की नाही, काय फक्त इतकं मोठं पद प्राप्त होतं, ईश्वर रूप होतो तो, फक्त त्याला जगताची उत्पत्ती करता येत नाही आणि प्रलय करता येत, एवढा अधिकार फक्त त्याच्याकडे नसतो, बाकीचे सारे अधिकार असतात आहे की नाही. जर कदाचित 10 फुटाची उंचीची गादी ईश्वराला बसायला असेल तर याला सुद्धा तेवढीच बसायला. कळ सारा ऐश्वर्य ईश्वराप्रमाणे आहे की नाही. पुष्पक विमान असेल ईश्वराला फिरायला समजा कदाचित, तर याला सुद्धा तसंच, सारे भोग सारखे, फक्त अधिकार कोणता नाही, जगताची उत्पत्ती करणे, नाश करणे, एवढा अधिकार नाहीये. कळलं, अशा स्वरूपाची प्राप्ती होणं त्याला म्हणायचं कोणती मुक्ती, सारष्टी नावाची मुक्ती प्राप्त झाली. कळलं, मुक्ती पहा. जगत की उत्पत्ती अधिक व्यापार को छोड़ के, उत्पत्ती अधिक म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय जगाचा करणे, हा व्यापार सोडून, एवढं सोडून, हे काम सोडून, अधिक व्यापार को छोड़ के इस उपासक पुरुष को जो परमेश्वर के समान ऐश्वर्य, बिल्कुल परमेश्वर सारखंच काय ऐश्वर्य प्राप्त होत असेल, ऐश्वर्य तथा भोगों की प्राप्ती है, या का नाम काय सारष्टी. मंद भावना असेल तर असं सारष्टी नावाचं फल प्राप्त होतं. ठीक आहे जी, चला. और इस उपासक पुरुष को ता ईश्वर के समान रूप की जो प्राप्ती है, ता का नाम सारूप्य है. सारूप्य म्हणजे काय, या उपासकाला ईश्वरा समान रूप प्राप्त झालं, त्याच्यासारखाच आकार प्राप्त झाला, त्याला म्हणायचं कोणती मुक्ती भेटली, सारूप्य, समान रूपता. ठीक है जी, हाँ. इस उपासक पुरुष को ता ईश्वर के समान रूप की जो प्राप्ती है, ता का नाम सारूप्य है. और ता ईश्वर के समीपवर्तीपणे का नाम सामिप्य आहे. अशी उपासना केली की त्याला ईश्वराच्या जवळ राहायला भेटलं, ही कोणती मुक्ती झाली, सामिप्य, समीप राहायला भेटलं, जवळ. ता ईश्वर के समीपवर्तीपणे का नाम सामिप्य है. और ता ईश्वर के लोक विषय रहने का नाम सालोक्य है. ईश्वराच्या जवळ नाही राहत, फक्त ईश्वर ज्या लोकात राहतो ना त्या लोकात राहायला भेटलाय. कदाचित 10 दिवस ते ईश्वराची भेटही होत नसेल आहे की नाही. कुठंतरी राजधानीत राहत असेल तो ईश्वर, हा ते एखाद्या खेड्या गावात, पण त्या लोकात राहायला भेटला, त्याला म्हणायचं काय सालोक्य. ठीक है जी, चला. ता ईश्वर के लोक विषय रहने का नाम सालोक्य है.
इस प्रकार के चारी फलों को सो उपासक पुरुष ता मंद भावना की तारतम्यता ते प्राप्त होवे. लागलं. अशा प्रकारे या चारी फलापैकी त्याच्या अधिकारानुसार कोणत्या तरी फलाला हा उपासक पुरुष काय होतो? प्राप्त होतो. सो उपासक पुरुष ता मंद भावना की तारतम्यता ते प्राप्त होवे. लागला अर्थ. म्हणजे याच्याकरिता प्रमाण काय हो? तर श्रुतीचं प्रमाण आहे. तहा श्रुती सामन सायुज्यम सलोकताम जयती. है की नाही? उपासक पुरुष त्या परमेश्वराच्या सायुज्य भावाला किंवा सलोकतेला जयती म्हणजे प्राप्त होतो असा अर्थ. या उपासक पुरुष ता भावना की तारतम्यता करिके त्या भावनेच्या कमी जास्त पणाने हिरण्यगर्भ के सायुज्य सालोक्यादि कोकू प्राप्त होवे. हिरण्यगर्भाचं जे सायुज्य किंवा सालोक्य पद त्याला तो प्राप्त होतो. सालोक्यादिक को प्राप्त होवे इथे. लागलं. पुढे तहा पूर्व. आता इथपर्यंत झाले सारे विवेचन. आता पुढे पहा. तहा पूर्व तत्पदार्थ के वाच्यार्थ निरूपण प्रसंग करिके. माग एकदा म्हणे तत्पदाचा वाच्यार्थ काय हे निरूपण करण्याच्या प्रसंगामध्ये काय विषय येऊन गेला त्याच्यावर आता जरा प्रकाश टाकताय. ता पूर्व तत्पदार्थ के वाच्यार्थ निरूपण प्रसंग करके सगुण ब्रह्म के उपासक पुरुषों को 33 उपासना करके 33 सगुण ब्रह्म की प्राप्ति रूप फल निरूपण कर्या. लागला अर्थ जी. उपासकाला उपासनेनुसार सगुण ब्रह्माचा उपासना करणारा जर कोणी असेल तर त्याला त्या उपासनेच्या सामर्थ्याने त्या सगुण ब्रह्माची प्राप्तिरूप फल प्राप्त होतं असं निरूपण केलं आतापर्यंत. अब निर्गुण ब्रह्म के उपासक पुरुषों को तिस निर्गुण ब्रह्म की प्राप्तिरूप फल वर्णन करे है. आता समजा एखादा उपासना करतो पण कशाची? निर्गुण ब्रह्माची उपासना करतो. मग त्याला कोणतं फल प्राप्त होणार हो? तर निर्गुण ब्रह्म भावाची प्राप्तिरूप फल त्याला प्राप्त होतं. ठीक आहे ना? म्हणजे मोक्ष स्वरूप प्राप्त होतं. निर्गुण ब्रह्म के उपासक पुरुषों को तिस निर्गुण ब्रह्म की प्राप्ति रूप फल वर्णन करे. तहा जे पुरुष विवेकादि चारी साधनों करके संपन्न आहे. विवेकादि 4 साधन म्हणजे कोणते? विवेक, वैराग्य, समाधि षटक, मोक्ष इत्यादि 4 साधनों करके संपन्न है. तहा मंद बुद्धी वाले होणे ते म्हणजे विचाराने तत्वज्ञान झालं नाही आणि म्हणून त्यांना सुद्धा करावं लागत आहे काय? उपासना. कोणती? निर्गुण ब्रह्माची उपासना. म्हणजे ज्याला विचाराने ब्रह्म ज्ञान होत नाही, तत्वज्ञान होत नाही, त्याच्याकरिता निर्गुण ब्रह्माची उपासना. ज्याला निर्गुण ब्रह्माची उपासनाही जमत नाही त्याच्यासाठी सगुण ब्रह्माची उपासना असा क्रम आहे. ठीक आहे जी. चला. तथा मंद बुद्धी वाले होणे ते वेदांत शास्त्र के विचार करणे विषय असमर्थ आहे. बुद्धी थोडी मंद आहे म्हणून वेदांत शास्त्राचा विचार करून तत्वज्ञान व्हायला पाहिजे पण त्याकरिता ते समर्थ नाहीत. तथा मग निर्गुण ब्रह्म के जानने की जिनो को इच्छा आहे. परंतु इच्छा तर मात्र आहे. कोणती? निर्गुण ब्रह्माला जाणण्याची. जाणायचं आहे निर्गुण ब्रह्म. जाणायला पाहिजे विचाराने पण विचार करण्याचं सामर्थ्य नाही. मग अशा पुरुषाने काय करावं? निर्गुण ब्रह्माची उपासना करावी. तथा निर्गुण ब्रह्म के जानने की जो इच्छा है ते पुरुष श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु के मुक्ते ता निर्गुण ब्रह्म का स्वरूप निश्चय करिके सर्व स्थूल सूक्ष्म कारण उपाधिते रहित तथा सच्चित आनंद स्वरूप ऐसा निर्गुण ब्रह्म मैं हूं या प्रकार की निर्गुण ब्रह्म की उपासना करे. अशा त्या मंदबुद्धीवाल्या पुरुषाने काय करावं? निर्गुण ब्रह्माची उपासना करा. कशी करावी ते इथं सांगितलं. सर्वात अगोदर त्याने आपल्या मनाने निर्गुण ब्रह्माची उपासना करायची नाही. मग काय करायचं? त्याने गुरुकडे जायचं. कशा गुरुकडे जायचं? श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अशा गुरुकडे जायचं. त्यांच्याकडून त्यांच्या मुखाने त्या निर्गुण ब्रह्माचं स्वरूप ऐकायचं आणि तसंच ते निर्गुण ब्रह्म आहे असा निश्चय करायचा. आणि निश्चय करून मग सर्व स्थूल सूक्ष्म कारण या सर्व उपाधींनी रहित असं ते ब्रह्म आहे. त्याचप्रमाणे सत चित आनंद स्वरूप असं ते निर्गुण ब्रह्म आहे
आणि असं ते निर्गुण ब्रह्म दुसरं तिसरं कोणी नसून ते मीच आहे. या प्रकारे की अशा प्रकारे त्या निर्गुण ब्रह्माची त्याने काय करावी? उपासना करावी. या प्रकार की निर्गुण ब्रह्म की उपासना करे. लागला अर्थ? ता निर्गुण ब्रह्म की उपासना करी के, अशा रीतीने त्या निर्गुण ब्रह्माची जर उपासना करू लागला, उपासने स्वरूप कळालं ना, निर्गुण ब्रह्माची उपासना, ते निर्गुण ब्रह्म मीच आहे असं चिंतन. ता निर्गुण ब्रह्म की उपासना करी के इस अधिकारी पुरुष को इस शरीर विषय जीवत अवस्था विषय अथवा मरण अवस्था विषय अथवा ब्रह्मलोक विषय ता निर्गुण ब्रह्म का साक्षात्कार हुई के ता निर्गुण ब्रह्म भाव की प्राप्ती रूप फल होवे आहे. निर्गुण उपासनेचं फल निश्चित मोक्ष मिळणार, काही संदेह नाही. कदाचित या जन्मात ही शरीर असतानाच मोक्षाची प्राप्ती होईल. कदाचित नाही झाली या शरीरात तर मरता मरताना तत्वज्ञान होऊन मोक्ष होईल. तेव्हाही नाही झालं तर ते निर्गुण ब्रह्माची उपासना करत असल्यामुळे त्या उपासनेच्या सामर्थ्याने तो ब्रह्मलोकाला प्राप्त होतो. उत्तरायण मार्गाने ब्रह्मलोकाला प्राप्त होतो. तिथं कल्पाच्या अंतिमपर्यंत ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवासारखे हिरण्यगर्भासारखे दिव्य भोग भोगतो. आणि शेवटी प्रलय कालाच्या वेळी हिरण्यगर्भाबरोबर ज्ञान होऊन त्या संस्कार आहेच अगोदरचे निर्गुण ब्रह्म उपासनेचे, त्या संस्काराने किंवा त्याला हिरण्यगर्भ उपदेश करतो म्हणा, आहे की नाही, तत्वज्ञानाचा. आणि मग तिथं तत्वज्ञान होऊन शेवटी मुक्त होतो. अशा रीती म्हणून निर्गुण उपासना मोक्ष दिल्याशिवाय राहतच नाही. कळलं की नाही? असं त्याचा अर्थ आहे. म्हणून उपासना करायची तर कोणती? निर्गुण ब्रह्माची उपासना करावी. ती सुद्धा जर जमतच नसल तर करावी कोणती उपासना? सगुण ब्रह्माची उपासना. अशी क्रम आहे, सीडी आहे. पंक्ती पहा. ता निर्गुण ब्रह्म की उपासना करके इस अधिकारी पुरुष को इस शरीर विषय, या शरीरामध्येच ज्ञान होऊन मोक्ष होतो. जीवित अवस्था विषय अथवा, सापडलं सर्वांना, मरण अवस्था विषय म्हणजे मरता मरता ज्ञान होऊन काय होतो? मोक्ष प्राप्त होतो. अथवा ब्रह्मलोक विषय ता निर्गुण ब्रह्म का साक्षात्कार होई के, त्या निर्गुण ब्रह्माचा साक्षात्कार होऊन ता निर्गुण ब्रह्म भाव की प्राप्ती रूप फल होणे आहे. ठीक आहे, म्हणजेच मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे कसं काय बरं? तर उदाहरण देऊन सांगतात. कारण निर्गुण ब्रह्माची उपासना करणं म्हणजे संवादी भ्रम आहे. आणि संवादी भ्रम तो असतो की ज्याने इष्टाची प्राप्ती नक्की होते. भ्रम दोन प्रकारचा आहे, एक विसंवादी भ्रम, एक संवादी भ्रम. विसंवादी भ्रम जो असतो त्याने इष्ट प्राप्त होत नाही. कळलं की नाही? आणि संवादी भ्रम असतो त्याने इष्टाची प्राप्ती जरूर होते. उदाहरण दिलं जातं. कशाचं? मनी प्रभाव आहे की नाही. दोन कपाटामध्ये दोन वस्तू ठेवल्या आहेत. एका कपाटात दिव्य असा चमकणारा मणी आहे, अमूल्य किंमत, त्याची किंमतच नाही, भयंकर किमतीचा तो. आणि दुसऱ्या कपाटात दिवा ठेवला आहे. त्या कपाटाच्या फटीतून बाहेर प्रकाश पडतो आहे. बरोबर. दोन पुरुष तिकडून धावत आले. त्यांना असं वाटलं ते प्रकाश दिसतोय, त्यांना फटीतून बाहेर आलेला प्रकाश दिसतो आहे. त्यांना वाटतं हा मणीच आहे. दोन्ही प्रकाशच आहे, दोन्ही मणी नाही. अर्थात दोघांचाही भ्रमच आहे. पण त्यापैकी एकाचा भ्रम संवादी आहे, एकाचा विसंवादी आहे. ज्याला त्या दिव्याच्या प्रभेवर मणिबुद्धी झाली त्याचा भ्रम विसंवादी. कारण त्याने त्या प्रभेवर मणिबुद्धी केली आणि त्या प्रभेच्या मार्गाने गेला तर दिवा प्राप्त होईल, मणी प्राप्त झाला नाही, इष्ट प्राप्त झालं नाही. विसंवादी भ्रम. आणि ज्याला त्या मनीच्या प्रभेवर, प्रकाशावर मणिबुद्धी झाली तो भ्रमच आहे. कारण प्रमा मणी थोडी आहे. पण गेला बघितला, अरे हा तर प्रकाश आहे, हा तर मणी नाही राव, मला वाटलं मणीच आहे जणू, फसलो मी. पण जाऊ द्या, हा प्रकाश आला कुठून म्हणून शोधत असा हात करत 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 त्या कपाटाच्या फटीपर्यंत गेला आणि उघडलं कपाट, लगेच मणी सापडला की नाही. मग आता यद्यपि भ्रमच होता की नाही त्याचाही, कारण प्रभेवर मणिबुद्धी झाली होती. प्रभा म्हणजे मणी थोडी आहे, पण त्याला मणी समजत होता, भ्रमच. तरी पण त्या भ्रमाने त्याला काय झालं? इच्छित वस्तूची प्राप्ती झाली. म्हणून तो भ्रम त्याचा कोणता? संवादी भ्रम. बरोबर. परमार्थ मनुष्य करतो, कसाही करा
परमार्थ आहे की नाही, काहीतरी फल नक्कीच देणार. का? संवादी ब्रह्म आहे. आणि प्रपंच करा, कितीही बुद्धी चातुर्याने करा, आहे की नाही, त्याचं काहीच फल मिळणार नाही, आहे की नाही. म्हणून संसार करणार भ्रमच, पण कोणता? विसंवादी भ्रम आहे, निष्फळ आहे, काहीच त्यात तथ्य नाही, सार नाही आहे. म्हणून सांगून ठेवलंय संत तुकाराम महाराजांनी, सारा सार विचार करा उठा उठी. सारा सार विचार करा उठा उठी. पुढं काय? नाम जरा कंठी विठोबाचे. सार काय आहे असार काय आहे याचाच विचार करा हमेशा. सार धरा, ठीक नाही. संसार काय फलकट, काहीच कामाचा नाहीये, सार नाही त्याच्यात. असा निचरून पिळून पिळून काढला, एक थेंब त्याच्यातून तुम्हाला अमृत भेटणार नाही. कशातून? संसारातून, आहे की नाही. पण आश्चर्य हे आहे की असार संसाराच्या मागच सारं जग लागलेलं आहे. आणि इच्छा करतात साराची, आणि मागं लागले कशाच्या? असाराच्या. तर असाराच्या मागं लागून सार भेटेल का? भेटू शकत नाही. सार पाहिजे असलं तर काय केलं पाहिजे? साराच्याच मागं लागलं पाहिजे. चला मग जाऊ द्या. दृष्टांत दिला इथं ग्रंथकाराने, म्हणून बोललो. जैसे मणी की प्रभाविषय मणी बुद्धी करिके प्रवृत्त हुए पुरुष को ता मणि की प्राप्ति रूप फल होवे. बरोबर. तैसे निधिध्यासन रूप ता निर्गुण ब्रह्म की उपासना करिके. निधिध्यासन करतोय रोज 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 रोज. पहाटे 4ला उठतो आणि थंड पाण्याने आंघोळ करून जाऊन बसतो गोशाळेत, आणि 8-9 वाजेपर्यंत 4-5 तास येतच नाही, ध्यान करून बसतोय. विचारा निधिध्यासन अहम ब्रह्मास्मि. देह मी नाही आहे, जगत नित्य आहे. मी कोण आहे? सच्चिदानंद घट अखंड एक रस ब्रह्मतत्व मी आहे की नाही. अशा रूपाने काय करतो? चिंतन करतो आहे. ते चिंतन करता करता त्याला कदाचित निधिध्यासनाच्या परिपाक अवस्था झाली म्हणजे या जन्मात काय होणार? तत्वज्ञान होऊन मोक्ष प्राप्त होणार. ठीक आहे, संपत्ती पहा. तसे निधिध्यासन रूप ता निर्गुण ब्रह्म की उपासना करके इस अधिकारी पुरुष को ता निर्गुण ब्रह्म की प्राप्ति रूप फल होवे. म्हणजे याच्याकरिता प्रमाण काय? स्तुती. तहा श्रुती ज्ञान प्रसादेन विशुद्ध सत्वस ततस तू तम पश्यति निष्कलम ध्यायमान. ही श्रुती आहे. ज्ञान प्रसादेन विशुद्ध सत्व ततः तू पश्यति तम पश्यति निष्कलम ध्यायमान. ठीक अन्वय. ज्ञान प्रसादेन विशुद्ध सत्व निष्कलम ध्यायमान ततः तू पश्यति. झालं अर्थ पहा. ज्ञान प्रसादेन, ज्ञान म्हणजे निर्गुण ब्रह्माची उपासना. ज्ञान शब्दाचा अर्थ उपासना. ज्ञान प्रसादेन निर्गुण ब्रह्माची उपासना केल्याने विशुद्ध सत्व, अत्यंत शुद्ध झालाय. सत्व म्हणजे अंतकरण ज्याचं, असा पुरुष निष्कलम ध्यायमान, कलारहित अवयवरहित निरवयव निर्गुण निराकार ब्रह्मतत्वाचं ध्यान करणारा मनुष्य साधक. ततः त्या साधनाने तू तर पश्यती, अर्थात त्या परमात्मा तत्वाचा साक्षात्कार करून घेतोच. अर्थ ता निर्गुण ब्रह्म की उपासना करिके अतिशुद्ध हुआ है चित्त, म्हणजे अंतकरण जिसका, ऐसा सो ध्यान करता हुआ पुरुष, ध्यान करणारा पुरुष ता निर्गुण ब्रह्म को साक्षात्कार करे है. लागला अर्थ. तहा इति तहा विचार विषय असमर्थ पुरुष, जो विचाराने तत्वज्ञान ज्याला होत नाही आहे असा पुरुष काय करावं? त्याने निर्गुण ब्रह्माची उपासना करावी. ता विचार विषय असमर्थ पुरुष ब्रह्मवेत्ता गुरु के मुखते, ब्रह्मवेत्ता गुरुच्या मुखातून काय करावं? निर्गुण ब्रह्म के स्वरूप को, निर्गुण ब्रह्माचं स्वरूप जाणून घ्यावं परोक्ष रूपाने. अगोदर निर्गुण ब्रह्म के स्वरूप को परोक्ष निश्चय करिके, आणि तसा निश्चय केला की नंतर मग एकांतात जाऊन चिंतन करावं की ते निर्गुण ब्रह्म मीच आहे, मैं ही निर्गुण ब्रह्म हूं. या प्रकार की ता निर्गुण ब्रह्म की उपासना करे. अशा रीतीने निर्गुण ब्रह्माची काय करावी? त्याने उपासना करावी. ता उपासना ते, त्या उपासनेने तीस पुरुष को, त्या पुरुषाला निर्गुण ब्रह्म साक्षात्कार होवे. निर्गुण ब्रह्माचा काय होतो? साक्षात्कार होतो. य उक्त अर्थ श्री भगवान ने गीता विषय अर्जुन के प्रती कया आहे. ही गोष्ट आम्हीच सांगतो असं नाही, तर साक्षात भगवंतांनी सुद्धा
अर्जुनाला ही गोष्ट श्रीमद भगवद्गीतेत सांगितलेली आहे. म्हणजे कोणता श्लोक दिला इथं. अन्यत्वेवमजानन्तः श्रुत्वा नेभ्योपासते तेऽपि चातितरन्तेव मृत्युं श्रुतिपरायणाः. कुठला अध्याय, कोणत्या अध्यायाचा श्लोक आहे सांगता येईल कुणाला? नाही सांगता येणार. 13वा अध्याय 25 नंबरचा श्लोक. रोज गीतेचे 6 अध्याय वाचायचे. आज 6, उद्या पुढचे 6, त्याच्यानंतर पुढचे 6, 3 दिवसातून पारायण. हमेशा जीवनात क्रम ठेवायचा. गीता पाठ आपोआप राहते. ठीक आहे, चला. ज्ञानेश्वरीचे 1000 वेळा वाचायचे रोज, म्हणजे 9 दिवसात पारायण आहे की नाही. पण आता अभ्यास कालात कमी वाचायच्या, कारण हा अभ्यास महत्त्वाचा आहे. नंतर जीवनभर तेच करायचं. मग गाथ्याचे 25 पानं रोज वाचायचे किंवा 300 अभंग. मग बरोबर काय होतं ते दिलंय त्यात काहीतरी महिन्याच्या पारायणाची पद्धती. चला. अन्ये तू असंच आहे ना. एवं अजानन्तः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते ते अपि च अतितरन्ति एवं नाही एव मृत्युं श्रुतिपरायणाः. अन्वय. अन्ये तु एवं अजानन्तः अन्येभ्यः श्रुत्वा उपासते ते अपि नाही उपासते त्याच्यानंतर श्रुतिपरायणाः ते अपि च मृत्युं अतितरन्ति एव. ठीक आहे, अर्थ पहा. अन्ये जे निर्गुण तत्वाला जाणतात, विचाराने ब्रह्माला जाणतात, त्यांची गोष्ट सोडा. अन्ये तू एवं अजानंत, जे अशा प्रकारे ब्रह्मतत्वाला विचाराने जाणत नाही. मग त्या लोकांनी काय हो, अन्येभ्य श्रुत्वा, अन्य म्हणजे गुरुच्या मुखातून ब्रह्मतत्वाचं स्वरूप जाणून घेऊन ऐकून श्रुत्वा उपासते उपासना करतात. असे ते श्रुतिपरायणाः आहे की नाही. सांगितलेल्यावरून गुरुच्या मुखातून ऐकलं, श्रुतीचे सांगितलं ते ऐकलं आणि तदनुसार करणारे श्रुतिपरायणा ते अपि असे ते लोक सुद्धा मृत्युम अतितरंती, मृत्यूला उल्लंघन करून जातात. अर्थात मोक्ष भावाला प्राप्त होतात. म्हणजे निर्गुण उपासक सुद्धा मोक्ष भावाला प्राप्त होतात असं भगवंतांनी सुद्धा सांगितलेलं आहे. अर्थ यह, जे पुरुष मंद बुद्धीवाले होणे, ते मंद बुद्धि मांद्य होने के कारण असल्यामुळे आप म्हणजे स्वतः वेदांत शास्त्र के विचार करणे विषय समर्थ नाही आहे. वेदांत शास्त्र ऐकतात परंतु त्यानुसार विचार करण्याला समर्थ नाहीत. ते पुरुष ब्रह्मवेत्ता गुरु के मुखते, ब्रह्मवेत्या गुरुच्या मुखातून ता निर्गुण ब्रह्म के स्वरूप श्रवण करिके, निर्गुण ब्रह्माच्या स्वरूपाचं काय करायचं, श्रवण करायचं. श्रवण करून जेव्हा अहम ब्रह्मास्मी या प्रकार का ध्यान करे, मीच ब्रह्म आहे अशा रूपाने त्या ब्रह्माचं काय करतात, ध्यान करतात. तभी तेव्हाच ते उपासक पुरुष देखील ता निर्गुण ब्रह्म के साक्षात्कार करिके, त्या निर्गुण ब्रह्माच्या साक्षात्काराने त्यांना सुद्धा त्या निर्गुण ब्रह्माचा हळूहळू काय होतो, साक्षात्कार होतो, प्रत्यक्ष होता. निर्गुण ब्रह्म के साक्षात्कार करिके अज्ञान रूप मृत्यू को अवश्य नाश करे, ते सुद्धा मृत्यूचा नाश करून परमात्मा भावाला प्राप्त होतात. मृत्यूचा नाश करतात. मृत्यू म्हणजे कोण, अज्ञान रूप मृत्यू. ठीक आहे की नाही. तर अज्ञान रूप मृत्यू को अवश्य जरूर नाश करे. तहा त्या या श्लोकामध्ये ते अपि च अतितरंती असं म्हटलं की नाही भगवंताने. इस वचन विषय या वचनामध्ये, या वाक्यामध्ये स्थित अपि शब्द करिके, अपि शब्द आलाय की नाही, ते अपि असे निर्गुण उपासक सुद्धा असं म्हटलंय की नाही. अपि इस वचन विषय स्थित अपि शब्द करिके, अपि शब्दाने श्री भगवान ने यह कैमुत्तिक न्याय सूचन करे आहे. कैमुत्तिक न्याय सूचित केलेला आहे. काय कैमुत्तिक न्याय, की असे निर्गुण ब्रह्माची उपासना करणारे सुद्धा मोक्ष स्वरूपाला प्राप्त होतात. तर जे लोक विचाराने ब्रह्मतत्वाला जाणतात त्यांच्या बाबतीत काय बोलायचं, ते तर मुक्त होतातच आहेच. कैमुत्तिक न्याय सूचन करे आहे. कसा सांगतात, जर विचार विषय असमर्थ
मंदबुद्धी पुरुष भी की जर असं की विचारामध्ये जे समर्थ नाहीत असे मंदबुद्धी पुरुष सुद्धा ता निर्गुण ब्रह्मची उपासना करिके त्या निर्गुण ब्रह्माच्या उपासनेने ता अज्ञान को नाश करे है, त्या अज्ञानाचा नाश करतात. ते सुद्धा जर नाश करू शकतात तर मग तभी विचार विषय समर्थ पुरुष की जे पुरुष विचार करण्यामध्ये काय आहे समर्थ आहे, तर विचार विषय समर्थ पुरुष ता अज्ञान को नाश करे है या के विषय क्या कहना. त्या अज्ञानाचा नाश करतात याविषयी काय बोलायचं, काही बोलण्याविषयी राहिलेलंच नाही आहे, आपोआप सिद्ध झालं. हा अर्थ झालं ना. या के विषय क्या कहना है, याते यह अर्थ सिद्ध भया. काय बरं, जितनिक ज्ञान कांड विषय कथन करी हुई सगुण उपासना है वा निर्गुण उपासना आहे. ज्ञान कांडात सुद्धा सगुण उपासना निर्गुण उपासना आलेली आहे की नाही. उपनिषद आपण शिकतो आहोत, तो उपनिषद म्हणजे काय ज्ञान कांड आहे, त्याच्यात सुद्धा मध्ये मध्ये उपासना आली आहे की नाही. आत्ता प्रश्नोपनिषदात सुद्धा काय गेली ती प्रथम प्रश्नात उपासना सांगितली आहे सारी, कळलं. प्रत्येक उपासनात गेली आहे, ईशामध्ये कठामध्ये सर्व ठिकाणी. जितनी ज्ञान कांड विषय कथन करी हुई सगुण उपासना किंवा निर्गुण उपासना है, तीन सर्व उपासनाओं का चित्त की एकाग्रता द्वारा ब्रह्म साक्षात्कार ही मुख्य फल आहे. तशी उपासना जर साधकाने केली तर चित्त एकाग्र होऊन काय होतो, ब्रह्म साक्षात्कार होतो. चित्त की एकाग्रता द्वारा ब्रह्म साक्षात्कार ही मुख्य फल है. और ब्रह्मलोकाधिक तो तीन उपासनाओं का अवांतर फल आहे. मग म्हणे का हो, तर त्या उपासनेचं फल ब्रह्मलोकाची प्राप्ती सुद्धा सांगितलेली आहे, ते फल नाही का. अहो ते पण फल आहे, पण ते अवांतर फल आहे, गौण फल आहे. मुख्य फल काय, ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार म्हणजेच मोक्ष. और ब्रह्मलोकाधिक तो तीन उपासनाओं का अवांतर फल है, मुख्य फल नहीं है. या कारण ते ब्रह्मसूत्र करता श्री व्यास भगवान ने काय सांगितलं, तीन उपासनाओं का ज्ञान कांड विषयी विचार करे आहे. म्हणून ब्रह्मसूत्रकार व्यासाने सुद्धा अशा उपासनेचा, कारण त्या उपासना सुद्धा काही सामान्य थोडी आहे, विशेष आहे, आणि म्हणून त्यांचा सुद्धा विचार कुठे केला आहे, ज्ञान कांडात केला आहे. बऱ्याच सुद्धा प्रश्न उपस्थित होतो की ज्ञानकांड उपनिषद हे ज्ञानकांड आहे, याच्यात कशाला उपासना सांगितली असेल बरं. तसं नाही, ती उपासना सांगण्याचं कारण आहे की जे लोक विचाराने ब्रह्मतत्वाला जाणत नाही त्यांनी या उपासना कराव्या. आणि त्या उपासना सुद्धा दिव्य आहे. दिव्य आहे म्हणजे दिव्य फल देणारे आहे, मोक्षरूप फलच देणारे आहेत. आणि म्हणून त्या उपासनेचं वर्णन सुद्धा व्यासादिकांनी कुठे केलं आहे, ज्ञानकांडातच केलेलं आहे. श्री व्यास भगवान ने तीन उपासनाओं का ज्ञान कांड विषयी विचार करे आहे. इथे लागलं. जर त्या उपासनेचा विचार ज्ञानकांडात नसता, स्वतंत्र असतात, बाकीच्या ठिकाणी उपासना आहेच भरपूर, पण या मुख्य उपासनेचा सुद्धा विचार जर ज्ञानकांडात नसता, तिकडे उपासना प्रकरणातच केलेला असता, तर आपण कदाचित कर्मकांड आणि उपासना कांड त्याची उपेक्षाच केली असती, उपासना आपल्याला करायला भेटलीच नसती. कारण आपण फक्त ज्ञानकांड शिकलो असतो. आणि ज्ञानकांडात ज्याचा अधिकार नाही आहे, विचाराने ज्याला तत्वज्ञान होत नाही, तो उपासनेकडे जाणार नाही, आणि ज्ञानाने विचाराने ज्ञान होणार नाही, मग तो मधीच गट्टांकाळ्या खाईल. तसं होऊ नये म्हणून त्या दिव्य उपासनेचं वर्णन ज्ञानकांडात सुद्धा केलेलं आहे. तहा पूर्व माया उपहित तत्पदार्थ ब्रह्म का आहे की नाही. माया उपाधीने युक्त तत्पदाचा अर्थ कोण, ब्रह्म, माया उपहित चैतन्य. पूर्व माया उपहित तत्पदार्थ ब्रह्म का, तत्पदाचा अर्थ जे ब्रह्म, त्या ब्रह्म का जगत के जन्मादिकों का कारणत्व रूप तटस्थ लक्षण कर्या था. है की नाही. जगताचं जे कारण आहे, जगताच्या उत्पत्तीचं स्थितीचं आणि लयाचं कारण जे ते ब्रह्म, असं ब्रह्माचं तटस्थ लक्षण पूर्वी केलं होतं की नाही, कर्या था. सोई तटस्थ लक्षण ता ब्रह्म ते माया द्वारा सूक्ष्म स्थूल प्रपंच की उत्पत्ति के निरूपण करके अब पर्यंत सिद्ध कर्या. आतापर्यंत इथपर्यंत त्या तटस्थ लक्षणाचाच विचार झाला. असं ते ब्रह्म जगताच्या उत्पत्तीला, स्थितीला आणि लयाला कारण आहे. पण मायेला घेऊन, मायेला सोडून शुद्ध ब्रह्म हे कशालाच कारण नाही आहे, हे मात्र ध्यानात ठेवायचं. असा पद दिलाय बघा. सोयी तटस्थ लक्षण म्हणजे त्या तटस्थ लक्षणात सांगितल्याप्रमाणे ता ब्रह्म ते
त्या ब्रह्मापासून, ब्रह्मते म्हणजे ब्रह्मापासून, मायाद्वारा, नुसते केवळ शुद्ध ब्रह्मापासून नाही, मायेच्या माध्यमाने काय, सूक्ष्म स्थूल प्रपंच की उत्पत्ती के निरूपण करके, स्थूल सूक्ष्म या सर्व प्रपंचाची उत्पत्ती सांगितली कुणापासून, ब्रह्मापासून, पण मायेच्या द्वारे. ठीक आहे, अर्थात मायोपैत ब्रह्मापासून या सर्व जगताची उत्पत्ती सांगितली. लक्षण घटलं. ता ब्रह्मते माया द्वारा स्थूल सूक्ष्म प्रपंच की उत्पत्ती के निरूपण करके, निरूपण करून अब पर्यंत सिद्ध कर्या. कोण, तटस्थ लक्षण झालं. कैसे वाचायचं माहिती की पंक्ती, सोयी तटस्थ लक्षण अब पर्यंत सिद्ध कर्या. नाही कळलं. आतापर्यंत जे तटस्थ लक्षण मागे सांगितलं होतं ना, ते इथपर्यंत सिद्ध करून दाखवलं. पंक्ती पहा, सोयी तटस्थ लक्षण अब पर्यंत सिद्ध कर्या, आतापर्यंत सिद्ध केलं. कसं, ता ब्रह्म ते त्या ब्रह्मापासून मायेच्या द्वारे या जगताच्या उत्पत्तीचं प्रतिपादन करून तटस्थ लक्षणाचं विवेचन झालं, असा अर्थ. इसी का नाम अध्यारोप है. आता आतापर्यंत जगतात सांगितलं ना, त्या ब्रह्मापासून हे जगत असं असं हे सारं उत्पन्न झालं, स्थूल सूक्ष्म व्यष्टी समष्टी हे सारं, हा झाला सारा अध्यारोप. अध्यारोप अपवादाच्या माध्यमाने परमात्मा तत्वाचा बोध करून द्यायचा आहे. म्हणून अगोदर काय केला, अध्यारोप, आरोप, नसलेल्या वस्तूचं प्रतिपादन. कारण तुम्ही तिला बुद्धीत घेऊन बसलात म्हणून. वस्तुता दोरीच्या ठिकाणी सर्प नाहीच, पण तुम्हाला दिसतो ना म्हणून मानला. मग आता हा झाला मानला, त्याचं उत्पत्ती सांगितली, त्याचं सारं सांगितलं, हा झाला अध्यारोप. तसे या सर्व जगताविषयी उत्पत्ती सर्व सांगितलं, हा काय झाला अध्यारोप. आता काय करायचं, त्याचा वाद. पंक्ती पहा, इसी का नाम अध्यारोप है. तहा तद्भावते रहित वस्तु विषय जो तद्बुद्धी है, ताका नाम अध्यारोप है की नाही. तद्भावते रहित, तद्भावते रहित, सर्प भावते रहित वस्तु विषय, रज्जू विषय, जो तद्बुद्धी सर्प बुद्धी, त्याला काय म्हणतात, अध्यारोप. ठीक आहे. तद्भावते रहित, बोलत चला, तद्भावते रहित, जगत भावते रहित, वस्तु विषय ब्रह्म विषय, जो तद्बुद्धी जगत बुद्धी, ताका नाम अध्यारोप है की नाही. जगत ब्रह्मा ठिकाणी नाहीच वस्तुतः, पण मानतोय आपण, हा झाला अध्यारोप. ठीक आहे. तद्भावते रहित वस्तु विषय जो तद्बुद्धी है, ताका नाम अध्यारोप है. जैसे प्रसंग विषय म्हणजे चालू प्रसंगामध्ये वास्तव ते जगत भावते रहित ब्रह्म विषय, जगत भावाने रहित आहे कौन, ब्रह्म, जो जगत बुद्धि या का नाम अध्यारोप है. और अध्यारोप अपवाद इन दोनों करके ही इस अधिकारी पुरुष के प्रति गुरु शास्त्र ता निर्गुण ब्रह्म का उपदेश करे. गुरु शास्त्र वगैरे या अधिकारी पुरुषाला निर्गुण ब्रह्माचा उपदेश करतात, पण कोणत्या माध्यमाने, अध्यारोप अपवादाच्या प्रक्रियेने. निर्गुण ब्रह्माचाच उपदेश करतात कोण, शास्त्र आणि गुरु. याते अब ता अब, याते अब ता ब्रह्म विषय अध्यारोपित प्रपंच का अपवाद निरूपण करे. आतापर्यंत अध्यारोप केला, आता त्या अध्यारोपित प्रपंचाचा काय करायचा, अपवाद, निरास, बाद है कि नहीं. अब ता ब्रह्म विषय अध्यारोपित प्रपंच का अपवाद निरूपण करे. तहा जिस अधिष्ठान विषय जो वस्तु तीन काल में अविद्यमान हुआ भी भ्रांति करके प्रतीत हो रहे है, तिसी अधिष्ठान विषय जो ता वस्तु के अभाव का निश्चय है, या का नाम अपवाद है. अपवाद म्हणजे काय बघा, सरळ सरळ आहे. सापडली की वळ 125 वर शेवटची खालून दुसरी वळ. ता जिस अधिष्ठान विषय, उदाहरण, जिस अधिष्ठान विषय, रज्जु अधिष्ठान विषय, जो वस्तु सर्प वस्तु तीन काल में अविद्यमान हुआ भी, तिन्ही कालात नाहीच आहे सर्प, तरी पण भ्रांती करके प्रतीत होवे, भ्रमाने प्रतीत होते कोण, सर्प. तिसरी अधिष्ठान विषय, तिसरी अधिष्ठान विषय, रज्जु अधिष्ठान विषय, जो वस्तु के अभाव का निश्चय, निश्चय सर्प वस्तु के अभाव का निश्चय, या का नाम है अपवाद. जी वस्तू ज्या अधिष्ठाना ठिकाणी वस्तुता नाहीच, त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी त्या वस्तूच्या अभावाचा निश्चय. सर्पाचा अभावच आहे रज्जू ठिकाणी, नाहीच सर्प, हा निश्चय, त्याला म्हणायचं काय, अपवाद.
ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत नाहीच. याला म्हणायचं काय? अपवाद. कळलं? चला पुन्हा घटवा ती वळ. तहा जिस अधिष्ठान विषय ब्रह्म अधिष्ठान विषय जो वस्तु जगत वस्तु 3 काल में अविद्यमान हुआ भी भ्रांति के प्रतीत होवे. कौन भ्रमण दिसता है? जगत. तीसरी अधिष्ठान विषय ब्रह्म अधिष्ठान विषय जो ता वस्तु के जगत वस्तु के अभाव का निश्चय, या का नाम अपवाद है. ठीक है, या का नाम अपवाद है. जैसे उदाहरण, शुक्ति आदि को विषय भ्रांति करके प्रतीत भय जे रजताधिक है. शुक्ति रज्जू इत्यादिकाच्या ठिकाणी भ्रमाने प्रतीत होणारे पदार्थ कोण? रजत, सर्प वगैरे. 3 रजतादिको का 3 शुक्ति आदि को विषय म्हणजे शुक्ति आदिकाच्या ठिकाणी यह रजत नहीं है किंतु शुक्ति ही है. इस प्रकार का जो अभाव निश्चय है या का नाम अपवाद है. कळलं? शुक्तीच्या ठिकाणी रजत नाहीच पण दिसत होता. नंतर ज्ञान झालं, अरे यार शुक्ती आहे की नाही, रजत नाही. मग रजताच्या अभावाचा काय झाला? रजताचा अभाव आहे असा निश्चय झाला. अर्थात रजताचा अपवाद झाला. दृष्टांत झालंय. तैसे अधिष्ठान ब्रह्म विषय अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी भ्रांती करके प्रतीत भया जो कोण? पूर्वउक्त मायादिक प्रपंच. भ्रमाने हा सारा प्रपंच दिसतो की नाही? कुठं? बोलत चला. ब्रह्माच्या ठिकाणी. ता प्रपंच का जो त्या प्रपंचाचा जो तीस अधिष्ठान ब्रह्म विषय त्या अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी काय? यह प्रपंच 3 काल में नहीं है. हा प्रपंच 3 कालात नाही झाला नाही, आता नाही, पुढेही होणार नाही. प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. नाथ महाराज आहे की नाही? भावार्थ रामायणात आहे ना. अभंग असं ही ओवी आहे. यह प्रपंच 3 काल में नहीं है. लागला अर्थ? 3 काल में नहीं है. या प्रकार ते अभाव निश्चय है. यही ता प्रपंच का अपवाद है. हा त्या प्रपंचाचा काय झाला? अपवाद. अभंग पण असेल. कोणता अभंग आहे? असंच आहे का? असंच असेल. तीस अपवाद को शास्त्र विषय बात कहे है. या अपवादाला शास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे? बात. तथा विलापन, त्याला बात म्हणा, विलापन म्हणा, अर्थ एकच आहे. अपवाद म्हणा. ता जिस अधिष्ठान विषय जो वस्तु प्रतीत होवे है तिस अधिष्ठान विषय जो तिस वस्तु का 3 काल विषय अत्यंत भाव का निश्चय है ताकू शास्त्र विषय बात कहे. लागला अर्थ? हा, याला बाद असं म्हणतात. तो बाद आता किती प्रकारचा आहे याचा सर्व विचार आपण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.